श्री स्वामी समर्थ. व्रतवैकल्यांचा राजा असणारा श्रावण मास सुरूच आहे. सर्व शिवभक्त शिवभक्ती करण्यासाठी खूप आतुरतेने वाट पाहत होते आणि शिवलीलामृत असेल, शिव आरती असेल, शिवतांडव स्तोत्राचं पठण असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण आपल्या शिवाची पूजा करत असतो. ह्या निळकंठाला आपण प्रसन्न करण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. पण हे करत असताना आपण भगवान शिवांसोबत चंद्रकोर, त्रिशूळ, डमरू, नाग आणि नंदी का असेल बरं, असा कधी विचार केला का? जर तुम्ही शिवभक्त आहात तर तुम्ही ह्या गोष्टींचा ज्ञान आणि ह्या गोष्टींची माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर ठीक आहे, काहीच हरकत नाही जर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नसतील तर. पण आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ह्या सर्व गोष्टी भगवान शिवांसोबत किंवा शंकरासोबत का आहेत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत न चुकता ऐका. आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे ते म्हणजे त्रिशूळ, त्रिनेत्र, त्रिपिंडू, 3 पानांचा बेल, त्याचप्रमाणे त्रिशूळाची ही 3 टोकं. अशा या शंभो शंकराला त्रिकालज्ञानी असं म्हणतात. त्रिशूळ म्हणजे फक्त 3 पाते नाहीत तर ते एक शिवभक्तीच्या ऊर्जेचं प्रतीक आहे. शिव ऊर्जा आणि तिला गती तसेच नियंत्रित करणारी शक्ती ही एकमेकांमध्ये अशा प्रकारे गुरफटल्या आहेत की त्याचं एक उत्तम उदाहरण बनतं. त्याला आपण त्रिशूळ असं म्हणतो. विष्णू पुराणामध्ये विश्वकर्मा यांनी त्रिशूळाची निर्मिती केली असं सांगितलं जातं. आधी याची एक पौराणिक कथा देखील आहे. ती म्हणजे देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा यांची कन्या संजनाचा विवाह सूर्यदेवासोबत झाला. मात्र सूर्यदेवाच्या असीम तेजामुळे संजनाला त्यांच्याबरोबर राहणं अशक्य होत होतं. म्हणून काही काळानंतर तिनं आपली जी छाया आहे ती सूर्यदेव आणि पुत्रांजवळ सोडून ती तिथूनच निघून गेली. जेव्हा सूर्योदय आणि विश्वकर्म्याला हे समजलं तेव्हा त्या दोघांनी मिळून एक उपाय शोधला. विश्वकर्माने सूर्यदेवाला घासून त्याचं तेज थोडं कमी केलं, जेणेकरून संजना विनाकष्ट त्याच्यासोबत राहू शकेल. अशा प्रकारे सूर्यदेवाला घासून काढलेल्या तेजापासून विश्वकर्माने सुदर्शन चक्र, त्रिशूळ अशी दैवी शस्त्र तयार केली आणि त्यांनी सुदर्शन चक्र भगवान विष्णूला तर त्रिशूळ भगवान महादेवांना भेट म्हणून दिले. आता ह्यानंतरची आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे ह्या त्रिशूळाला लाल रंगाचं वस्त्र का बांधलेलं असतं. तर त्या संदर्भात देखील पुराणामध्ये एक कथा आहे. एकदा मंगळग्रहानं भगवान शिवासाठी कठोर तपश्चर्या केली, ज्यामुळे भोलेनाथ प्रसन्न झाले. सदैव मला तुमच्यासोबत राहू दे असं वरदान मंगळग्रहानं मागितलं. शंभू महादेवानं सांगितलं की ते कोणत्याही ग्रहाला सोबत ठेवू शकत नाही, ते ग्रहापासून दूर राहतात. पण मंगळ ग्रह ऐकायलाच तयार नव्हता आणि मग भगवान शंकरांनी त्याला वरदान मागायला सांगितलं. त्याचा नकार ऐकल्यावरती मंगळानं सांगितलं की तुमचं एखादं चिन्ह म्हणून मला तुमचं प्रतीक म्हणून तुम्ही मला स्वतःसोबत जोडून ठेवा. तेव्हा शिवांनी त्याला त्रिशूळासोबत राहण्याचं वरदान दिलं आणि तेव्हापासूनच त्रिशूळावरती लाल रंगाचं वस्त्र बांधलं जातं, जे म्हणजे मंगळ ग्रहाला प्रस्थापित करतं. आता यानंतरची दुसरी गोष्ट ती म्हणजे चंद्रकोरीचं महत्त्व. तुम्हाला माहीतच आहे, चंद्र हे मनाचं द्योतक आहे आणि मनाचं अस्तित्व संपणं म्हणजे शिवतत्व. मनाचे अस्तित्व नसताना ती अवस्था कशी वर्णन करू शकतो किंवा अनुभवू शकतो, हे सगळं समजून घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी तसेच व्यक्त करण्यासाठी मनाची गरज असते. निर्माणावस्था, अनंत चेतना अनुभवण्यासाठी देखील अल्पशा प्रमाणामध्ये मनाची गरज असते. अव्यक्ताच्या अनुभूतीसाठी लागणाऱ्या त्या अल्पमनाचं प्रतीक भगवान शंकराच्या माथ्यावरील छोटीशी चंद्रकोर आहे. ज्ञान हे मनापेक्षा श्रेष्ठ असले तरी ते मनोभावांद्वारे व्यक्त होत असतं. चंद्रकला ही त्याचंच द्योतक आहे. त्यानंतर येतं तो म्हणजे डमरू. तर हे डमरू म्हणजे विश्वाचं प्रतीक आहे, जेथे सतत निर्मिती, लय आणि पुन्हा निर्मिती सुरू होते. ही निर्मितीची प्रक्रिया म्हणजेच डमरू. जेव्हा हा डमरू वाजतो त्यावेळेस तो एका सरळ रेषेमध्ये नाही तर वेगवेगळ्या तालबद्ध रीतीमध्ये वाजतो. त्यामधून निर्माण होणारी ऊर्जा ही देखील लय पावून पुन्हा तयार होत असते. डमरू हे त्याचेच प्रतीक आहे. त्याचा आकार मोठ्यापासून छोटा होऊन पुन्हा मोठा होत असतो. ह्या दोन्हीचे देखील ते एक प्रतीक आहे, ज्याला ताल आणि ऊर्जा दोन्हीही आहे. त्यामुळं भौतिकशास्त्रसुद्धा हेच सांगतं की संपूर्ण विश्व हे तालाशिवाय चालत नाही, निव्वळ अद्वैत लाट आहे. म्हणून डमरू हा विश्वाचा अद्वैत भाव व्यक्त करण्यासाठी भगवान शिवांनी आपल्यासोबत ठेवलेला आहे. आता ह्यानंतरची गोष्ट म्हणजे भगवान शंकराच्या गळ्यामधील सापाचं महत्त्व. तुम्ही भगवान शंकराच्या प्रत्येक चित्राचं निरीक्षण जर केलं तर तुम्हाला बऱ्याच वेळा ते समाधी अवस्थेमध्ये सापडतात.
या समाधी अवस्थेची ओळख व्हावी म्हणून शंकराच्या गळ्याभोवती साप आहे, कारण की हे साप ह्या सजगतेचं प्रतीक आहे. ध्यानावस्थेमध्ये जेव्हा व्यक्तीचे डोळे बंद असतात, मात्र ती व्यक्ती झोपलेली नसते तर दक्ष आणि सजग असते. त्याचप्रमाणे गळ्याभोवतीचा साप हा देखील त्याच सजगतेचं आणि चेतनेच्या स्थितीचं वर्णन करत असतो. शिवजींच्या डोक्यावरून म्हणजेच मस्तकावरून जटेतून वाहणाऱ्या गंगा नदीचं महत्त्व. गंगा म्हणजे ज्ञान, जे तुमच्या आत्म्याला शुद्ध करतं, आणि मस्तक हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि हृदय प्रेमाचं प्रतीक आहे. त्यामुळं गंगा हे प्रेमाचं प्रतीक असेल तर ती भगवान शंकराच्या हृदयातून निघाली असती, परंतु ती मस्तकावरून आणि जटेतून निघाली म्हणजेच ती निव्वळ ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्ञान हे जसं मुक्त, स्वतंत्र आणि शुद्ध करणारं असतं, तसंच गंगा नदी आणि त्यामधील पाणी हे देखील त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या मनाला स्वतंत्र आणि शुद्ध करतं. तिसरा डोळा हा दक्षता आणि सजगतेची निशाणी आहे. निळा रंग जसं आकाशाचं द्योतक आहे, तसंच आकाशामध्ये सर्व व्याप्त, अनंत असून असीम आहे, निराकार आहे. शिवतत्वाला देखील आकार नाही, ती कोणतीही व्यक्ती नाही, तर ती एक अथांग, अनंत, अनाकलनीय अशी ईश्वरी शक्ती आहे. त्यामुळं हे शिवतत्व समस्त विश्वभरून उरलेले आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे शिवलिंगाची. लिंग म्हणजे ओळख, सत्य काय आहे, वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचं प्रतीक, जे दिसू शकत नाही मात्र ज्याच्यामुळे आपण दुसऱ्याला ओळखू शकतो, ते म्हणजे लिंग. एक बाळ जन्माला येतं तेव्हा तो मुलगा आहे की मुलगी हे आपण त्याच्या लिंगावरूनच ओळखत असतो. या जननेंद्रियाला आपण लिंगम असं म्हणतो. शिवलिंग हे केवळ शिवतत्व नाही, तर सर्वोच्च चेतनाशक्तीचं हे ते परिपूर्ण तत्व आहे. यानंतरची गोष्ट म्हणजे भगवान शंकराचं वाहन नंदी किंवा बैलाचं महत्त्व. पूर्वीपासून सर्वत्र बैल नंदी हा सदाचरणी धर्माचं प्रतीक म्हणून परिचित आहे. भगवान शिवाचं वाहन नंदी आहे. याचा मतितार्थ हाच की तुम्ही सदाचरणी, सत्यचरणी असता आणि ती अनंत आणि भोळी भाबडी चेतना तुमच्या सोबत असते. यानंतरची गोष्ट म्हणजे शिवतांडवाचं महत्त्व. समस्त ब्रह्मांड हे विशाल चेतनेचं आणि शिवाचं नृत्य आहे. त्या विशाल चेतनेच्या नृत्यातूनच लाखो करोडो सजीवांमध्ये प्रकटीकरण झालं. त्यामुळं भगवान शंकराचे जे भक्त आहेत ते अशा एका देवाची प्रार्थना करत आहेत ज्याच्यामध्ये या ब्रह्मांडामधील सर्व शक्तींचा समावेश आहे. तुम्ही कधीही जेव्हा ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप कराल तेव्हा त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नम शिवाय हे शब्द म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचं प्रतीक आहे. ओम या ब्रह्मांडाचा ध्वनी आहे. ओम म्हणजे शांती आणि प्रेम. त्यामुळं पंचमहाभूतांमध्ये शांती, प्रेम, सुसंवाद असतो, तेथे आनंद आणि परमानंद असतो. या मंत्राची शक्ती ही ग्रहांपेक्षा श्रेष्ठ आहे. ग्रहांचा विपरीत परिणाम ओम नमः शिवायच्या जपानं तुम्ही नष्ट करू शकता. त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हाही संकटामध्ये असेल त्यावेळेस ओम नमः शिवाय या मंत्राचा जेव्हा तुम्ही जप कराल त्यावेळेस तुम्ही नक्कीच संकटामधून मुक्त व्हाल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही शिवभक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि जर तुम्हाला या गोष्टींची गरज आणखी कोणाला वाटत असेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप का करायला हवा याची माहिती देखील तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.